बुलढाणा शहरातील जळगाव गोपालकृष्ण गोरक्षण संस्थे येथे मकर संक्रांती निमित्त गोपूजन कार्यक्रम संपन्न करण्यात आला। सालाबाद प्रमाणे गोपालकृष्ण गोरक्षण संस्था जळगाव जामोद येथे नगराध्यक्ष सीमा कैलास डोबे, पंचायत समिती सभापती रंजना ठाकरे, तहसीलदार शिवाजी मगर, ठाणेदार सुनील जाधव, बीडीओ भारसाकडे तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। संस्थेची स्थापना 1901 साली झालेली असून अंदाजे 350च्या वर भाकड व दूध न देणाऱ्या आणि वयोवृद्ध गोमातेचे संगोपन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे। संस्थेकडे आज जवळपास 350 पेक्षा जास्त भाकड गोमाता आहे। त्याचं संगोपन ही संस्था करते। याविषयी मान्यवरांनी संस्थेचं कौतुक केलं व शुभेच्छा दिल्या। तीळ संक्रांत या उत्सवाच्या नैमित्तिक प्रसंगाना पवित्र जळगाव भूमी गौरक्षण संस्था या विद्यमान आज गोमातेच्या पूजनाकरता समस्त आपण प्रेमी लोक इथे गोडा होऊन गो सेवेचं एक औचित्य साधून गोपूजनाचा पुढाकार साधला आहे। या नैमित्तिक प्रसंगानं सर्व जळगाववासी इतरत्र परिसरातील लोकांनी गोपूजनाचा लाभ प्राप्त करून घेतला। आयोजक समिती आणि गौरक्षण संचालक मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला आहे। असाच गौरक्षण सेवेचा कार्यक्रम पार पडत राहो आणि गौरक्षण संस्थेला भरभराटी राहो। गौरक्षणाच्या माध्यमातून गायीची सेवा हो। आज गौरक्षण संस्थेला 120 वर्ष पूर्ण झालेले आहेत। गौरक्षण संस्थेमध्ये गेली 15 वर्षापासून 200च्या वर गोमातेचे पालन पोषण गौरक्षण संस्था करीत आहे। आज गौरक्षण संस्थेमध्ये 357च्या वर लहान मोठे गोमाता असून त्यांचे पालन पोषण गौरक्षण संस्था करीत आहे। गौरक्षण संस्थेचे सर्व संचालक यासाठी या सर्व कामामध्ये सर्वांना वाहून घेतात। गौरक्षण संस्थेचे काम चालण्यासाठी गौरक्षण संस्थेने व्यापार संकुल आणि गौरक्षण संस्थेच्या मालकीची जमीन याच्या उत्पन्नातून गौरक्षण संस्थेचे सर्व काम चालते। सुनील जाधव, ठाणेदार, जळगाव जामोद या गोपालकृष्ण गौरक्षण संस्थेमध्ये काल मला आमंत्रण भेटलं की तीळ संक्रांतीनिमित्त या ठिकाणी गायीची पूजा केली जाते। त्यामुळे मी इथं हजर झालेलो आहे आणि गोरक्षण हे काम फार पुण्याचे आहे आणि ही संस्था ते गेल्या 100 वर्षापासून करत आहेत। त्याबद्दल माझी त्यांना शुभेच्छाच आहे आणि यांनी असेच जास्तीत जास्त गोरक्षणाचं काम करावे ही शुभेच्छा। आणि त्यानंतर मीही समजा माझे रिटायरमेंट झाल्यानंतर गोरक्षण करून किंवा गोपालन करून माझा राहिलेला जे आयुष्य आहे ते घालवण्याची माझी कामना आहे आणि मी सुद्धा ह्या गोरक्षणच्या कार्यामध्ये सहभाग घेणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमामध्ये शहरातील मान्यवर नागरिक, बंधू भगिनी व पत्रकार बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन परेश भन्साली तर आभार प्रदर्शन सुरेश मोदी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले। बुलढाणा येथून विदर्भ न्यूज करिता मनीष तायडे।